राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी वित्त विभागाचा 6/5/2026चा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची सेवा ही 20 वर्षापेक्षा अधिक होणार आहे किंवा 10 वर्षापेक्षा अधिक होणार आहे किंवा 10 वर्षापेक्षा कमी होणार आहे, त्यांच्यासाठी हा शासन निर्णय महत्त्वाची माहिती प्रदान करणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनाचा नेमका कोणता विचार या शासन निर्णयात मांडलेला आहे तोही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणाऱ्या घटकांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर शासनाचं परिपत्रक. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून जे शासकीय अधिकारी कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठीचा विकल्प स्वीकारतील त्यांनाच सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास अशा कर्मचाऱ्यांची 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेय राहील. तथापि कर्मचाऱ्यांची 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन तो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्यात येईल. या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्तीवेतन ₹7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही. कुटुंब निवृत्तीवेतनाच्या संदर्भात तिसरा मुद्दा आहे. निवृत्तीवेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेय राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारलेले अधिकारी कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांनी त्यांच्या PFRDA यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. पाचवा मुद्दा आहे दिनांक 1 मार्च 2024 ते या शासन परिपत्रकाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेला आहे अशा अधिकारी कर्मचारी यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदान संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. तसेच उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक 4 व 5 मधील अधिकारी कर्मचारी यांनी 40% संचित निधीवर ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडकडून
प्राप्त होणाऱ्या वार्षिकीचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना सादर करावा. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनुज्ञेय निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ या रकमेमधून वार्षिकीची रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्तीवेतन निश्चित करावे. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारलेल्या कर्मचारी अधिकारी यांना शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक RA-NIYO 2022/प्रक्र 34 सेवा 4 दिनांक 31/3/2023 नुसार सेवानिवृत्ती उपदान लागू राहील. शासन असाही निर्णय घेत आहे की हा 10वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू राहतील. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निश्चित केलेले निवृत्तीवेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. सदर शासनाचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता. शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मुद्दा क्रमांक 10 आणि 11 मध्ये दिलेले सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा शासनाचा निर्णय आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा हा एक महत्त्वाचा आदेश या ठिकाणी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.